पंच म्हणून गणेश फुलपागरे पायलट काम पाहत आहे। साइड पंच म्हणून मुरलीधर भाऊ रोकडे हे काम पाहत आहे। मॅच चेअरमन म्हणून पियो गुंडेकर सर हे काम पाहत आहे। लेखापाल म्हणून गणेश ठाकूर सर हे काम पाहत आहे। टाइम कीपर म्हणून सचिन कराड पायलट हे काम पाहत आहे। कुस्ती करा पैलवान। ले दोघेही तोलामोलाचे, तितक्याच ताकदीचे तितक्याच वजनाचे, एकमेकांना भिडलेले, ताकदीचा अंदाज घेतलेला आहे। एक उजव्या पावथ्यावर लढणारा तर दोघेही पावथ्यावर लढणारा गणेश जाधव अतिशय प्रेक्षणीय कुस्ती असल्यामुळे वातावरण एकदम स्तब्ध झालेले आहे आणि दोघेही कुस्तीगीर आपलं कसब या ठिकाणी पणाला लावतायत। कोणाचा चेक वाटतो हे आपल्याला काही क्षणातच आपल्या नजरेसमोर पाहायला मिळेल। ब्लू पॅसिव्ह 30 सेकंदाच्या आत आपण प्रतिस्पर्धीवर गुण घ्यायचा आहे, अन्यथा प्रतिस्पर्धीला एक गुण दिला जातो। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या नियमानुसार धुळे तालुका तालीम संघाच्या या चाचणी स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहे। सकाळच्या सत्रात सर्व गादी विभागाच्या कुस्त्या आपण पाहिल्या, अतिशय प्रेक्षणीय कुस्त्या झाल्या। आता माती विभागाला प्रारंभ झालेला आहे। दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीसाठी ज्यांची नावं पकडली त्यांनी ताबडतोब कॉस्ट्यूम परिधान करून मॅटच्या बाजूला येऊन बसायचं आहे आणि या ठिकाणी सिंगल पट काढून गुणाची कमाई आकाश परदेशीची 2 गुणाची कमाई। एकदम कर 5-0 पिन ड्रॉप साइलेंस स्टेडियम काट की टक्कर, नजर हटी तो दुर्घटना घटी। दोघांच्या नजरा एकमेकांच्या हालचालींवर खेळलेले आहेत। दोघंही आपलं कसब या ठिकाणी पणाला लावताय। आपल्याला तालुक्यातनं जिल्ह्याचं आणि जिल्ह्यातनं राज्याचं नेतृत्व करायचंय। दोघांनी असंख्य स्पर्धा गाजवलेल्या यासाठी दोघंही खेळाडू पहिली 3 मिनिटाची फेरी या ठिकाणी संपली। बुद्धी आणि कौशल्य, चातुर्य आणि चपलता, नजरेचा खेळ, खेळण्याची टेक्निक एक विशिष्ट प्रकारची असते आणि पुनश्च 2 गुणांची कमाई। पुनश्च 2 गुणाची कमाई आणि या ठिकाणी 10 गुण संपन्न करून आकाश परदेशी 10 शून्याच्या फरकाने दणदणीत विजय मिळवलेला आहे। अभिनंदन पैलवान आकाश परदेशी विजय। चला पुढच्या कुस्तीचे पैलवान